त्या आईला गद्दार कोणाला म्हणतोस रे, तू बाहेर ये, तुला दाखवतो अशी. मित्र हो, नमस्कार. तसं बघायला गेलं तर गद्दारी अनादी काळापासून होत आलेली आहे. क्वचित प्रमाणामध्ये राजकारणात सुद्धा ती पाहायला मिळत होती, नाही असं नाही. पण गेल्या 3.5 वर्षापासून गद्दारी किंवा गद्दार हा शब्द राजकारणामध्ये प्रचलित झाला, प्रसिद्ध झाला. बघा, आपल्या राजकारणामध्ये गद्दार कोण असा साधा सरळ प्रश्न कुणीही कुणाला विचारला तरी ते कोण आहेत हे आपल्या डोळ्यासमोर दिसू लागतं. म्हणजे बघा, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली आणि सुरत मार्गे गुवाहाटी गाठली. या सगळ्यांच्या म्हणजे ही जी मंडळी गेलेली होती त्या सगळ्यांच्या कपाळावर उद्धव ठाकरे सेनेनं एक गद्दारीचा शिक्का मारला. आता हा शिक्का एवढ्या मजबूतपणे मारला गेला की तो भविष्यात कधी पुसला जाईल की नाही ही खरं तर एक शंका आहे. बघा, म्हणजे 3.5-4 वर्ष झाले तरी ही गद्दारी आणि ते 50 खोकी लोकांच्या ओठावर आहेत, स्मरणात आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना ठाकरे गट गद्दार म्हणतो. अर्थातच शिंदे गटातील नेत्यांना हे सहन नाही होत, साहजिक आहे. कोणी आपल्याला गद्दार म्हणतंय म्हटल्यावर त्याच्या वेदना होणार, दुःख होणार, रागही येणार. पण आता हाच गद्दार शब्द आज विधान परिषदेत प्रचंड गाजला. अहो, गाजला कसला? चक्क या एका शब्दानं उद्धव ठाकरे शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात भर सभागृहामध्ये जोरदार जुंपली. शिंदे गटाच्या एका मंत्र्यानं आज सगळ्याच मर्यादा सोडल्या आणि भर विधानसभेत ठाकरे गटाला धमकी सुद्धा देऊन टाकली, ते या गद्दार शब्दामुळं. शिंदे गटाचे आमदार काय, मंत्री काय, अलीकडे बघा म्हणजे त्यांचा संयम भलता सुटू लागलेला दिसतोय. अहो, आता हे कालचंच बघा ना, आमदार संजय गायकवाड यांनी कमरेला टॉवेल गुंडाळून आणि बनियन घालून हॉटेलमध्ये धिंगाणा घातला, अगदी गुंडासारखा धिंगाणा घातला, गरिबाला मारहाण केली. या घटनेमुळे शिंदे गट आधीच अडचणीत आला आणि त्या पाठोपाठ लगेच विधान परिषदेत गद्दारीवरून हे रणकंदन. सगळ्या सभ्यता सोडून शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना सभागृहामध्ये थेट धमकी दिली. आधी अनिल परब यांनी बोलताना गद्दार असा उल्लेख केला. त्यामुळं साहजिकच संतापलेल्या या शंभूराज देसाई या मंत्री महोदयांनी थेट अनिल परब यांना ललकारलं. संतप्त झालेल्या देसाई यांनी त्या आईला गद्दार कोणाला म्हणतोस रे, तू बाहेर ये, तुला दाखवतो अशी थेट धमकी देऊन टाकली ना हो आमदार अनिल परब यांना. ते पुढे म्हणाले, ऐकून घ्यायला काय झोंबतंय का? तुमचं मराठीचं प्रेम पुतना मावशीचं आहे, तू बूट चाटत होतास असा हल्लाबोल या देसाईंनी केला परब यांच्यावर. हो, विधान परिषदेमध्ये या धमक्या आणि असले शब्द. अहो, जुने आमदार अवाक होऊन बघत राहिले. प्रचंड गोंधळ उडाला आणि शेवटी विधान परिषदेचं कामकाज 10 मिनिटासाठी तहकूब करावं लागलं. शिंदे गटाच्या मंत्र्याला गद्दार हा शब्द इतका झोंबला की त्यांनी थेट कुणाला गद्दार म्हणतोस रे, तू बाहेर ये, तुला दाखवतो अशी धमकी चक्क सभागृहामध्ये दिली. याआधी कधी असं ऐकायला मिळत नव्हतं. आता बघा, याचे पडसाद बाहेरही उमटू लागलेले आहेत. ते उमटणारी. गद्दार हा शब्द मात्र काही केल्या शिंदे गटाची पाठ सोडायला तयार नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं. आजच्या एकूण प्रकरणाबद्दल तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.